राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. केंद्र सरकारची ऑनलाईन नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट या योजनेला मंजुरी. मान्यता नसलेल्या 21 विद्यापीठाची यादी जाहीर. महाराष्ट्रातीलही एका विद्यापीठाचा समावेश. बिलोली उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यासाठी शिवसेनेचा गाढव मोर्चा धडकला. महाराष्ट्रासह देशात सोयाबीनची पेरणी वाढणार. धोनीला लवकरच डच्चू मिळण्याचे संकेत. आता बातमीपत्र विस्ताराने. ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी सध्या OLX, क्विकर सारख्या वेबसाईटचा बोलबाला आहे. मात्र अशा वेबसाईटवर शेतीमालाची खरेदी विक्री होत नाही. पण शेतकऱ्यांना थेट केंद्र सरकारनेच ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. केंद्र सरकारने इतर ऑनलाईन मार्केटिंग साईट्सच्या धर्तीवर ऑनलाईन नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी आपल्या शेतमालाची थेट ऑनलाईन विक्री करू शकणार आहे. इतकंच नाही तर शेतकरी स्वतःच्या मालाची किंमत स्वतःच ठरवू शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्याला शेतमालाची ऑनलाईन विक्री कशी करता येईल याविषयीही चर्चा झाली. शेतमालाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापार परवाना, ट्रेडिंग लायसन्स दिलं जाईल. महाराष्ट्रासहित ज्या 18 राज्यांनी APMC कायदा मंजूर केला आहे तिथल्या 585 बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपला माल थेट विकू शकणार आहेत. सध्या देशातील 585 बाजार समित्या ऑनलाईनने जोडल्या आहेत. शेतमालाची किंमत ठरविण्याचा अधिकारही शेतकऱ्याला दिला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याची दलालाच्या जाचातून मुक्तता होईल. कारण इथे शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमत स्वतःच ठरवता येईल. ज्या बाजारपेठेत त्याला अपेक्षित भाव मिळेल तिथं तो शेतमालाची विक्री करू शकेल. समजा नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला नाशिकऐवजी अहमदाबाद बाजारपेठेत चांगला दर मिळाला तर तो त्याचा कांदा थेट अहमदाबादला पाठवेल. यामुळे शेतकऱ्यांची दलालाच्या अडकित्यातून सुटका झाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याला एकाच वेळी 585 बाजारपेठा तर खुल्या होतीलच, शिवाय व्यापाऱ्याकडून होणारी मालाची साठमारी आणि बाजार समित्याकडून केली जाणारी अवाजवी कर आकारणीही थांबेल. फळे, भाजीपाला तसंच इतर शेतमाल उत्पादन एका क्लिकवर ऑनलाईन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे. या ऑनलाईन व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच गोदाम आणि वाहतुकाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी गोदाम नसतात. मात्र आता ऑनलाईन विक्री करताना जसं फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे वेबसाईट एका ठिकाणी मालाचा साठा करून विविध पत्त्यावर पाठवतात, तसंच शेतीमालासाठी गोदामही उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे मालाची ऑर्डर केल्यानंतर त्याच्या पत्त्यावर थेट या गोदामातून मालाचा पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थाही निर्माण करण्यात येणार आहे. या ऑनलाईन मार्केटमुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही याचा लाभ होईल असा विश्वास सरकारला आहे. बनावट पदव्या आणि मान्यता नसलेल्या विद्यापीठांचा घोळ ताजा असतानाच विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने 21 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश असून उत्तर प्रदेशातील सर्वाधिक विद्यापीठांचा समावेश आहे. UGCने जाहीर केलेल्या 21 बोगस विद्यापीठांच्या यादीत उत्तर प्रदेशातील 8, दिल्लीतील 6 तर महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे. यादीमधील 21 विद्यापीठ बोगस म्हणजे मान्यता प्राप्त नाहीत. UGCच्या कायद्याचं उल्लंघन करत संबंधित विद्यापीठाचा कारभार चालत असल्याने यापुढे ते पदवी प्रदान करू शकणार नाहीत, असं UGCने अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही यादी जाहीर केल्याचं म्हटलं आहे. राजा अरेबिक विद्यापीठ नागपूर महाराष्ट्र, मैथिली विद्यापीठ दरभंगा बिहार, वाराणसी संस्कृत विश्वविद्यालय दिल्ली,
कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड दिल्ली, व्होकेशनल युनिव्हर्सिटी दिल्ली, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ दिल्ली, केंद्रीय कायदा विद्यापीठ, भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, बदनागी सरकार वैश्विक मुक्त शिक्षण संस्था बेळगाव कर्नाटक, सेंट जॉर्ज विद्यापीठ किशनत्तम केरळ, केसरवानी विद्यापीठ जबलपूर मध्य प्रदेश, डीडीटी संस्कृत विद्यापीठ पुतूर त्रिची तमिळनाडू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन कोलकाता पश्चिम बंगाल, महिला ग्राम विद्यापीठ अलाहाबाद उत्तर प्रदेश, गांधी हिंदी विद्यापीठ अलाहाबाद उत्तर प्रदेश, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी कानपूर, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ अलीगढ़ उत्तर प्रदेश विश्वविद्यालय उत्तर प्रदेश, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यालय प्रतापगढ़, इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद नोएडा, गुरुकुल विश्वविद्यालय मथुरा उत्तर प्रदेश या सर्वांचा यामध्ये समावेश आहे. बिलोली तालुक्यातील बोळेगाव, एसगी, माचनूर या शासकीय वाळू घाटातील अवैधरित्या होत असलेल्या उत्खननाविरोधात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रास होणाऱ्या विलंब प्रकरणाच्या विरोधात दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता बिलोलीच्या उपविभागीय कार्यालयावर शिवसेना शाखा बिलोलीच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात आला. बिलोली तालुक्यातील मांजरा नदीत तिन्ही वाळू घाटातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवैधरित्या दररोज 250 ते 300 ट्रक भरून वाळूचे उत्खनन केले जात आहे. वाळूची वाहतूक करत असताना बनावट बिलचा सर्रासपणे वापर होत आहे. यास प्रशासकीय अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने होत असून तसेच विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे. ते तात्काळ वाटप करावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर गाढव मोर्चा धडकला. यावेळी विश्वनाथ पाटील, उपजिल्हा प्रमुख बबनराव रोडके, तालुका प्रमुख अशोक तुडमे, शहर प्रमुख शंकर मावलगे, तालुका संघटक अभिजित तुडमे, युवा नेता शेख सुलेमान, विशाल शिवलाड, मुकुंद गादगे, प्रदीप अंकुशकर, रमेश सुरगलोड, विजय चव्हाण, व्यंकट गुजरवाड, दिलीप उत्तरवाड आदींसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्रासह देशातील इतर सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा सोयाबीनची पेरणी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती प्रक्रिया उद्योग सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार पेरणी किमान 5 ते 10% वाढेल असा अंदाज आहे. विदर्भातील शेतकरी कापसानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर अवलंबून आहेत. बियाण्यांच्या बाजारपेठेत सध्या सोयाबीनची चलती आहे. जुलै महिन्यात बहुतेक बियाणे विक्रेते सोयाबीनची विक्री संपवतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी जून अखेर 25 लाख एकरपर्यंत पोहोचली आहे. शेतकरी यंदा सोयाबीनची एकूण पेरणी 75 लाख एकरवर नेतील असे राज्याच्या कृषी विभागाला वाटते. देशातील पेरणी मात्र आतापर्यंत 240 लाख एकरवर गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योजक संघटनेच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशात आतापर्यंत 135 लाख एकरवर सोयाबीन पेरला गेला आहे. महाराष्ट्रात 70 लाख एकर तर राजस्थानात 15 लाख एकरवर पेरणी झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमध्ये देखील सोयाबीनचे उत्पादन होते. या 3 राज्यात किमान 20 लाख एकरवर पेरणी झाली आहे असे संघटनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सोयाबीनची पेरणी देशात यंदा एकूण 290 लाख एकरच्या आसपास राहील असा प्राथमिक अंदाजही संघटना सध्या व्यक्त करीत आहे. त्यात मध्य प्रदेशात 150 लाख एकर, महाराष्ट्रात 95 लाख एकर, राजस्थानात 22 लाख एकर आणि इतर 3 राज्यांमध्ये 22 लाख एकर पेरणी होऊ शकते. अर्थात पावसाच्या स्थितीनुसार या क्षेत्रात बदल होण्याची देखील शक्यता आहे. बांगलादेशात टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीच्या अडचणीचा काळ सुरू झाल्याचा दिसत आहे.
आगामी काळात महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधार पदावरून उचलबांगडी केली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीसीसीआयच्या एका खासगी सूत्रांनी सांगितलं की कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच वन डेला रामराम करण्याची शक्यता आहे. बोर्डात कर्णधार धोनीचं वजनही कमी झालं आहे. टीम इंडियाची खराब कामगिरी तसेच बोर्डाच्या अध्यक्षपदावरून श्रीनिवासन यांची हकालपट्टी आणि दालमिया यांची एंट्री हे यामागील मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष बनण्यापूर्वी श्रीनिवासन यांच्या कार्यकाळात धोनीला त्याचा आवडता संघ निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. कोणत्याही लहान मोठ्या दौऱ्यासाठी संघ निवडीसाठी धोनीच्या मताला प्राधान्य दिलं जात असे, कारण स्वतः निवडलेल्या संघामुळे त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011चा वर्ल्ड कप, 2020 वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी यासारख्या अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. इतकंच नाही तर वन डे आणि कसोटीमध्येही भारत पहिल्या स्थानावर पोहोचला होता. परंतु श्रीनिवासन यांच्या हकालपट्टीनंतर दालमिया बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दालमिया आल्यानंतर धोनीचा दरारा आणि संघ निवडीत त्याची भूमिका कमी झाली. नुकतंच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी झालेल्या संघाच्या निवडीत बऱ्याचशा सिनियर खेळाडूंना संघाबाहेर ठेवलं. त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं कारण निवड समितीने सांगितलं. पण संघाची घोषणा करताना संदीप पाटील यांनी अनेक खेळाडूंना आराम देणार असल्याचं म्हटलं. मात्र रवींद्र जडेजाला बाहेर ठेवण्याचं कारण आराम नाही तर खराब फॉर्म असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं. रवींद्र जडेजा धोनीच्या अतिशय जवळचा आणि विश्वासातील मानला जातो. धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जडेजाचाही समावेश आहे. दुसरीकडे खराब फॉर्म असतानाही धोनीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये कायम ठेवलं. या सर्व निर्णयामुळे असे संकेत मिळत आहेत की बोर्ड आता धोनीला वगळून टीम इंडियाची सूत्र नव्या कर्णधार कराकडे देण्याचा विचार करत आहे. परंतु बोर्ड अजूनही विराट कोहलीकडे वन डे संघाचं नेतृत्व देण्यासाठी पूर्णतः तयार नाही. यामुळे धोनी आणखी काही काळ भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी पेलू शकतो. मात्र आता 2020 फॉर्मॅट कडूनही धोनीची गच्छंती होण्याचं निश्चित मानलं जात आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. दाभोलकरांचे मारेकरी माहीत असूनही पोलीस गप्प, शैला दाभोलकर. दहीहंडीचे थर फक्त 20 फुटापर्यंतच, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. लोणावळ्यापेक्षा घोटाळ्यातली चिक्की जास्त प्रसिद्ध झाली, अशोक चव्हाणांचा पंकजा मुंडेंना टोला. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. घातपाताच्या शक्यतेमुळे मुंबई पोलिसांना सतर्कतेचे आदेश, रमजानच्या पार्श्वभूमीवर इशारा. आजचे हवामान अंदाज. 26 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअस आहे. अंशतः ढगाळ वातावरण आहे. उद्या दिनांक 3 जुलै 2015 चे हवामान अंदाज 27 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता नाही. आजचे सुविचार. जे चांगुलपणावर प्रेम करतात ते ईश्वरांची उपासना करतात, ते आदरणीय लोकांचा सन्मान करतात आणि निरंतर ईश्वराजवळ वास करतात. विवेक कदम. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. केंद्र सरकारची ऑनलाईन नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट या योजनेला मंजुरी. मान्यता नसलेल्या 21 विद्यापीठाची यादी जाहीर. महाराष्ट्रातीलही एका विद्यापीठाचा समावेश. बिलोली उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यासाठी शिवसेनेचा गाढव मोर्चा धडकला. महाराष्ट्रासह देशात सोयाबीनची पेरणी वाढणार. धोनीला लवकरच डच्चू मिळण्याचे संकेत. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.